सर नमस्कार. बरं. सर तुम्ही आमच्याकडे कशासाठी आलेले? मला पायचा त्रास, कमरेचा त्रास होता. माझी डाव्या पायची माझी चौकाप होती. मला चालायला पण खूप त्रास होत होता आणि मला कुठं होत होता पायाला आराम नव्हता. तुमच्याकडे आलो. तुम्हाला आपली पहिली दुसरी सेटिंग झाली आज, हो. तर किती टक्के फरक पडला तुम्हाला? मला पहिल्या म्हणजे साधारणतः एक 15-20% मला फरक वाटा आणि दुसऱ्या सेटिंग मला 30% मला फरक वाटा. मला आता पहिले तुम्हाला चालता येत नव्हतं, बरोबर आहे? सुविधा चालता येत होतं, पण आता पहिल्या चालण्यामध्ये आता मला फरक जाणतोय मला स्वतःला. म्हणजे पहिले तुम्हाला चालता येत नव्हतं, बरोबर? बरोबर आहे. हां. आता तुम्हाला झोप वगैरे? मला झोप वगैरे आता पहिले येत नव्हती, पण आता झोप मला यायला लागली. आणि जो माझा तो चालला तरी का म्हणा आता एक बाजू झोकायची माझी डावी बाजू ती आता कमी झालेली थोडी. हे महत्वाचं आहे. हां. आणि तुम्हाला आमचा पत्ता कोणी दिला? आमचा पत्ता म्हणजे असंच माझे बंधू आले होते नाशिकवरून कोपरगावला. त्यांना एकदा कोणतरी पत्ता दिला वाटतं, त्या पत्त्यावर आम्ही तुमच्याकडे आलो. अच्छा. पण रिझल्ट आहे का तुम्हाला? रिझल्ट आहे मला स्वतः मला फरक जाणतोय. मला स्वतः रिझल्ट आहे मला. नक्की. पुढे तुम्ही काम वगैरे काही करत नव्हते, पहिले मी आता तुम्ही चालता येत नव्हतं, आता किती लांब चालू शकतात तुम्ही? आता पहिले मी 100 फूट चालत जातो, त्याच्यावर डबल चालायला लागतो मी आता. हो. म्हणजे 100% रिझल्ट पडला हा. तुम्हाला? ओके. आणि आता तुमच्या बंधूंशी आपण बोलूया. हो बरं. नमस्कार काका. हो, नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काका आमचा पत्ता कोणी दिला? आम्हाला आमचे एक जोडीदार आहे हं, किरण मोरे म्हणून, त्यांनी पत्ता दिला होता. हं, त्यांनी सांगितलं काका अशा ठिकाणी जा म्हणे, काकांना दाखवून द्या, काकांना फरक पडेल. हं, तर मग त्यांनी पत्ता दाखवल्याप्रमाणे आम्ही तुमच्याकडे आलो. हं. पत्ता भेटला तुम्हाला? हो, ओके. पत्ता भेटला. पण तुम्ही आले या ठिकाणी, तुम्हाला मन समाधान झालं का तुमचं? हो, इतकं समाधान झालं का आमच्यातलं जे काही जे आम्हाला म्हणजे येत नव्हता, काय म्हणतात त्याला, उत्साह नव्हता आमच्यामध्ये. हं. आता म्हणजे आमचा जो उत्साह आहे तो परत वाढला आहे. आम्हाला काहीतरी करू वाटतं, पुढे आपण आमच्यामध्ये काहीतरी करू. अच्छा. कारखाने आणि वगैरे जे असेल ते काही असेल, आपल्या ज्या अडचणी जे आता आपलं शरीर भक्कम झाल्याशिवाय तिथं काही करता येत नाही. आता सुख समाधान वाटतं ना, आम्ही ते करणार आहे. अच्छा. आणि तुम्ही आत्तापर्यंत किती ठिकाणी घेऊन गेले तुमच्या बंधूंना? कोपरगावात भरपूर ठिकाणी घेऊन गेलो. बाहेर, आता बाहेरचे गावं वगैरे सांगू शकता का तुम्ही? कोणत्या गावाला घेऊन गेले ते? त्या गावाला घेऊन गेलो होतो मी. हं, आपल्याला कोणाचं नाव हे नाही करायचं, काय त्या नाव हं. पण मग फरक नाही पण. ओके. धन्यवाद दादा.